विद्यार्थ्यांनो, तुम्ही कधी प्राणी संग्रहालयात जाऊन जिराफ आणि त्याची लांब मान पाहिली आहे का? त्याची मान लांब का आहे? याचे उत्तर तुम्हाला येथे मिळेल. तुम्हाला माहिती आहे की भिन्नता हा त्यांच्या पालकांच्या तुलनेत संततीच्या वर्णामधील फरक आहे आणि ते मिळवले जाऊ शकते किंवा वारशाने मिळू शकते. संथ आणि सतत प्रक्रिया म्हणून जीवांमध्ये होणारे हळूहळू बदल उत्क्रांती म्हणून ओळखले जातात. या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी मधील जीवशास्त्रातील अनुवंशिकता आणि उत्क्रांती या धड्यातील उत्क्रांती सिद्धांत या विषयाची ओळख करून देणार आहे. जीवांमध्ये पुनरुत्पादन दरम्यान भिन्नता विकसित होतात. लैंगिक पुनरुत्पादन आणि DNA कॉपी करण्याच्या त्रुटींमुळे लोकसंख्येमध्ये संतती बदल होतात. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून अनेक पिढ्यांमध्ये विशिष्ट वर्णामध्ये बदल झाल्यामुळे नवीन प्रजातींच्या निर्मितीला उत्क्रांती म्हणतात. होणारे नैसर्गिक बदल लॅमार्क आणि डार्विन यांनी मांडलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे स्पष्ट केले आहेत. शिकण्याचे परिणाम या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टी लक्षात येतील. बीटल लोकसंख्येतील फरक, अधिग्रहित आणि अनुवंशिक वर्ण आणि उत्क्रांती, लॅमार्कवाद, डार्विनवाद, तफाव. महत्वाची शब्दे: फरक, उत्क्रांती, गांडुळे, आनुवंशिक प्रवाह, लॅमार्कवाद, डार्विनवाद, नैसर्गिक निवड. चला उत्क्रांतीवरील संकल्पना चित्र पाहूया. भुंगेमधील विविधता. चला कीटकांच्या लोकसंख्येमध्ये विविधतेचे परिणाम अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. हिरव्या पानावरील झुडपांमध्ये राहणाऱ्या 12 भुंग्यांच्या गटांचा विचार करा. त्यांची लोकसंख्या लैंगिक पुनरुत्पादनाद्वारे वाढेल आणि लोकसंख्येमध्ये विविधता निर्माण होईल.
कावळे लाल भुंगे खातात आणि त्यामुळे त्यांची संख्या हळूहळू कमी होते. पुनरुत्पादन दरम्यान रंगांची विविधता निर्माण होते. परिणामी हिरव्या रंगांचे भुंगे तयार होतात. शिवाय हा हिरवा रंग पुढील पिढ्यांमध्ये जातो आणि संपूर्ण संतती हिरव्या रंगाची दिसते. कावळे हिरव्या पानावरील हिरव्या रंगांचे भुंगे पाहू शकत नाहीत, त्यामुळे ते त्यांना खाऊ शकत नाहीत. पण कावळे लाल भुंगे पाहू शकतात आणि त्यांना खातात. परिणामी लाल भुंग्यांची संख्या कमी होत जाते आणि हिरव्या भुंग्यांची संख्या वाढत जाते. हिरव्या रंगाच्या विविधतेमुळे हिरव्या भुंग्यांना लाल भुंग्यांपेक्षा जास्त जगण्याचा फायदा होतो. दुसऱ्या शब्दात हा नैसर्गिकरित्या निवडलेला बदल होता आणि तो कावळ्यांमुळे झाला. कावळे अधिक लाल भुंगे खातात, त्यामुळे हिरव्या भुंग्यांची संख्या लोकसंख्येत वाढते. यामुळे नैसर्गिक निवड भुंग्यांच्या लोकसंख्येत उत्क्रांतीला दिशा देत आहेत. परिणामी भुंगे त्यांच्या वातावरणात अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यासाठी अनुकूलन करतात. दुसऱ्या परिस्थितीत पुन्हा एकदा संतानांमध्ये रंगांचा फरक निर्माण होतो, ज्यामुळे लाल भुंग्यांऐवजी निळ्या रंगांचे भुंगे तयार होतात. हा निळा रंग पुढच्या पिढ्यांमध्येही जातो. कावळे हिरव्या पानांवर निळ्या आणि लाल रंगांचे भुंगे दोन्ही पाहू शकतात. त्यामुळे कावळे लाल आणि निळ्या रंगांचे दोन्ही भुंगे खाऊ शकतात. या प्रकरणात हिरव्या भुंग्यांसारख्या निळ्या रंगांच्या भुंग्यांना कोणताही जिवंत राहण्याचा फायदा मिळत नाही. एका परिस्थितीत सुरुवातीच्या लोकसंख्येत थोडेसे निळे भुंगे आणि जास्त लाल भुंगे असतात. त्याचवेळी एक हत्ती झुडपे उद्ध्वस्त करतो आणि त्यासोबतच बहुतेक भुंगेही मरतात. योगायोगाने काही निळे भुंगे वाचतात आणि हळूहळू निळ्या भुंग्यांची संख्या वाढते. त्यामुळे काही वेळा लोकसंख्येतील विशिष्ट वैशिष्ट्यांमध्ये बदल योगायोगाने घडू शकतो. वैशिष्ट्य जनुकांद्वारे नियंत्रित केली जातात आणि लहान लोकसंख्येत जनुकांच्या प्रमाणात बदल होतो. याला जनुकीय वाढ म्हणतात आणि हे लोकसंख्येमध्ये विविधता निर्माण करते. दुसऱ्या एका परिस्थितीत भुंग्यांची लोकसंख्या वाढत होती,
पण अचानक झुडपांना एका वनस्पतीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाला आणि भुंग्यांना कमी अन्न मिळाले. त्यामुळे भुंगे योग्य प्रकारे पोषण न मिळाल्यामुळे त्यांच्या वजनात घट झाली. तरी सुद्धा त्यांच्या आनुवंशिक पदार्थात DNA कोणताही बदल झाला नाही. काही काळानंतर वनस्पतींचा आजार नष्ट झाला आणि झुडपे पुन्हा निरोगी झाली. भरपूर पाणी मिळाल्यामुळे भुंग्यांची लोकसंख्या पुन्हा निरोगी झाली. संपादित आणि आनुवंशिक गुणधर्म आणि उत्क्रांती. जनन पेशींना प्रजनन ऊतकांमध्ये आढळते. जर भुंग्यांचे वजन उपासमारीमुळे कमी झाले तर त्यामुळे जनन पेशींच्या DNA मध्ये कोणताही बदल होणार नाही. कमी वजन हा संततीमध्ये वारसाने मिळणारा गुणधर्म नाही. जरी काही पिढ्यांमध्ये भुंगे उपासमारीमुळे वजन गमावत असले तरी हे उत्क्रांतीचे उदाहरण नाही, कारण हा बदल पिढ्यानुपिढ्या वारसा म्हणून जात नाही. गैरप्रजनन ऊतकांमध्ये झालेला बदल जनन पेशीच्या DNA मध्ये जाणार नाही. म्हणूनच एखाद्या जीवाने आपल्या आयुष्यात मिळवलेल्या अनुभवांचा संततीवर परिणाम होत नाही आणि त्यामुळे उत्क्रांतीला दिशा मिळत नाही. लॅमार्कवाद. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क हे उत्क्रांतीचे सिद्धांत मांडणारे पहिले व्यक्ती होते. त्यांचे मत होते की इतिहासातील एखाद्या काळात जिराफचे आकारमान हरणाच्या समान होते. जमिनीवरील अन्नाच्या कमतरतेमुळे आणि झाडांच्या खालच्या फांद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जिराफांनी आपली मान ताणायला सुरुवात केली. सतत मानेच्या ताणामुळे अनेक पिढ्यांनंतर जिराफांची मान लांब झाली. ज्या गुणधर्मांचा विकास एखाद्या जीवाच्या आयुष्यभरात होतो त्यांना अर्जित गुणधर्म म्हणतात. लॅमार्कने असे सुचवले की हे अर्जित गुणधर्म पुढच्या पिढीला वारसा म्हणून मिळतात. लॅमार्कने अर्जित गुणधर्मांचा वारसा ही सिद्धांत मांडला. उदाहरणार्थ जिराफमध्ये मान आणि पुढच्या पायांची लांबी वाढणे,
मात्र ऑगस्टस वाईसमॅनने या सिद्धांतांची सत्यता उघड करण्यासाठी उंदरांवर प्रयोग केला. त्याने पालक उंदरांची शेपूट कापली आणि निरीक्षण केले की त्यांची संतती नेहमीसारखीच शेपटासह जन्मली. त्याने हा प्रयोग 22 पिढ्यांमध्ये पुन्हा केला. पण तरीही संतती सामान्यच होती आणि शेपटासह जन्माला आली. त्याने सिद्ध केले की शरीरातील बदल वारसाने मिळत नाहीत आणि संततीमध्ये जात नाहीत. डार्विनवाद. चार्ल्स डार्विन यांनी नैसर्गिक निवड या प्रसिद्ध उत्क्रांती सिद्धांताचा प्रस्ताव मांडला. चार्ल्स डार्विन यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. ते HMS बिग्ले या जहाजावर 5 वर्षांच्या सफरीसाठी गेले. त्यांनी गॅलापागोस बेटांना भेट दिली. तेथील वनस्पती आणि प्राणी जगताचे निरीक्षण केले आणि अनेक पुरावे गोळा केले. गॅलापागोस बेटांवर डार्विन यांनी एक लहान समूहातील फिंच पक्ष्यांमध्ये विविधता आढळल्याचे पाहिले. डार्विन यांना सर चार्ल्स लायन लिखित प्रिन्सिपल ऑफ जिओलॉजी या पुस्तकाचा प्रभाव पडला. लायन यांनी सुचवले की भौगोलिक बदल समान गतीने होत असतात, पण डार्विन यांनी या विचाराशी असहमती दर्शवली. त्यांना असे वाटले की मोठे बदल हे लहान लहान बदलांच्या संचयामुळे होतात. डार्विन यांच्यावर प्रसिद्ध माल्थस सिद्धांत आणि ॲन असे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या ग्रंथाचा देखील प्रभाव पडला. माल्थस यांनी निरीक्षण केले की लोकसंख्या भूमितीय प्रमाणात वाढते, तर अन्नस्रोत अंकगणितीय प्रमाणात वाढतात. या संकल्पनावर आधारित डार्विन यांनी नैसर्गिक निवड सिद्धांत मांडला. याचा अर्थ असा की निसर्ग स्वतः ठरवतो की कोणते जीव वाचतील आणि कोणते नष्ट होतील, आणि यालाच सबळतेचा टिकाव असे म्हणतात. उपयोगी गुणधर्म असलेल्या सजीवांचे अस्तित्व टिकते, तर निरुपयोगी गुणधर्म असलेले सजीव त्यांच्या पर्यावरणातून नष्ट होतात. अल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी देखील स्वतंत्रपणे निष्कर्ष काढला की नैसर्गिक निवड
ही नवीन प्रजातींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. उदाहरणार्थ, लाल रंगाचे बीटल कावळ्यांनी खाल्ल्यामुळे त्यांची संख्या हळूहळू कमी झाली किंवा ते पर्यावरणातून नष्ट झाले. पण त्याचवेळी हिरव्या रंगाचे बीटल हिरव्या पानांवर असल्यामुळे कावळ्यांना दिसले नाहीत. त्यामुळे हिरवे बीटल पर्यावरणात टिकले आणि त्यांच्या संख्येत वाढ झाली. यालाच नैसर्गिक निवड म्हणतात. चार्ल्स डार्विन आणि अल्फ्रेड वॉलेस यांनी एकत्रितपणे लिनियन सोसायटीच्या जर्नलमध्ये नैसर्गिक निवडीबद्दल एक लेख प्रकाशित केला. त्यानंतर 1859 मध्ये डार्विन यांनी आपले प्रसिद्ध पुस्तक द ओरिजिन ऑफ स्पीशीज प्रकाशित केले. डार्विनच्या सिद्धांतांची मूलतत्वे. कोणत्याही जीवसमूहातील लोकसंख्येत भिन्नता निर्माण होतात आणि त्या समूहातील सर्व सदस्य एकसारखे नसतात. या भिन्नता आनुवंशिकतेद्वारे पालकांकडून संततीकडे जातात. नैसर्गिक निवडीमुळे जास्त संख्येने संतती जन्माला आल्यामुळे सतत अस्तित्वासाठी संघर्ष सुरू असतो. ज्या व्यक्तीमध्ये उपयोगी भिन्नता असते ते जास्त काळ टिकतात, पुनरुत्पादन करतात आणि कमी उपयोगी वैशिष्ट्ये असलेल्या जीवांपेक्षा अधिक संतती निर्माण करतात. पर्यावरण बदलत असताना सजीव नवीन जीवमानांचा परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात व त्यानुसार जुळवून घेतात. दीर्घ कालावधीत प्रत्येक सजीव प्रजातीमध्ये इतके बदल जमा होतात की ती मूळ प्रजातीसारखी असली तरी पूर्णतः वेगळी नवीन प्रजाती बनते. डार्विनच्या सिद्धांताला काही मर्यादा आणि आक्षेपही आहेत. अनेक नवीन सिद्धांत जसे की संश्लेषित सिद्धांत आणि उत्परिवर्तन सिद्धांत मांडण्यात आले आहेत.